पंचांनी इशारा द्यायचा आहे, चौकार आहे की षटकार आहे? चौकार आहे आणि या चौकाचं स्वागत करेल आमचा डीजे मॅडी. डावखुराचा गोलंदाज असतो त्यावेळेला नक्कीच यशस्वी मात्र फलंदाज होतो असताना आपल्याला पाहायला मिळतो. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा, या वेळेला फटका अगदी चांगला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हरला तैनात होता आणि हा सुंदरसा झेल आणि या सुंदरशा झेलाने संपवला जातोय मात्र या फलंदाजाचा खेळ. नक्कीच यावेळेला लोहे को लोहा काढताय, जहर को जहर मारताय, त्यामुळे नक्कीच डावखुरा हाताच्या गोलंदाजा समोर डावखुरा हाताची फौज इथे उभी केली आहे. एक मैदानाच्या बाहेर गेले, नवीन अनुज यावेळेला मैदानामध्ये आला. नक्कीच दरम्यान अगदी जबरदस्त हा फटका खेळला, चेंडू जातोय सीमा रेखेच्या बाहेर, चौकार. दरम्यान अगदी चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता तो अनुजच्या बॅट मधून. या वेळेला पुन्हा एकदा इनफिल्ड वरून मारण्याचा प्रयत्न फसलाय, चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. जाणार आहेत त्यामुळे नक्कीच देणाऱ्याचे हात इथे नक्कीच पाहायला मिळतात आणि ते मात्र तुम्हाला कमावे लागणार आहेत. या मैदानामध्ये चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक, कारण की नक्कीच पैसे सर्वांच्या खिशामध्ये असते पण देण्याची दाणत मात्र काही कमी लोकांमध्येच असते. त्यामुळे इथं मात्र जिंकावं लागेल, कारण की हा सामना, कारण की अख्खी रजनी खेळून काढली आणि हा महत्वाचा सामना जो जिंकणारा तो मात्र येथील एका बक्षीचा मानकरी होणार आहे आणि तो कोण होणार आहे या प्रश्नाला इथं जरूर उदाहरण आलंय. धावसंख्या मात्र 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 महत्वाचे खेळाडू देखील मैदानाच्या बाहेर गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा डेड बॉलचा इशारा आला, पावलामध्ये थोडासा बिघाड झाला बहुतेक किरण कोंडसकरच्या, त्यामुळे मृत चेंडूची घोषणा इथं केली गेली आहे. अगदी महत्वाचा सामना, कारण की नक्कीच असं म्हटलं जातं की जिंकणारे शांत बसत नाही आणि शांत बसणारे कधी जिंकतही नाहीयेत. त्यामुळे यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न तो फसला आणि चेंडू यष्टीरक्षक नरेशच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी काटेकी टक्कर हा सामना होणार, यामध्ये तिळमात्र शंका नाही, कारण की दोघांना जिंकायचं आहे. ही चमचमती ट्रॉफी आपल्या गावामध्ये न्यायची आहे, त्याचं चुंबन घ्यायचं आहे. त्यामुळे नक्कीच जो उघड्या डोळ्याने स्वप्न पाहतो ना त्याचं स्वप्न नक्कीच यशस्वी होतं. त्यामुळे नक्कीच आपल्याला संघांना आपल्या स्वप्नांना सांगू नका तुमच्या अडचणी किती आहेत, तुमच्या अडचणींना सांगा तुमची स्वप्न खूप मोठी आहेत. आणि हा चेंडू जातो अगदी गगनचुंबी षटकार.
नक्कीच डीजे मॅडे आज गुरुवार उजाडला, त्यामुळे नक्कीच साईबाबांची गाणी त्यांच्या माध्यमातून वाजवली जात आहेत. परंतु आपण पाहिलं तर जसा चेंडू स्लॉट मध्ये आला, भूषण भुईरने मात्र तो चेंडू अगदी पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. 6 धावा मिळाल्या, धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 14च्या घरामध्ये. दरम्यानच्या काळामध्ये बहुतेक पहिल्या षटक देखील संपलं. म्हणजे आम्हाला जिंकायचा, आम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे आणि तो प्रयत्न इथं मात्र सेवा संघाचे फलंदाज करतायत. नवीन गोलंदाज नरेश वाघे यावेळेला गोलंदाजीच्या मार्कवरती, गोलंदाजच्या ट्रॅकवरती, गोलंदाजच्या बोल्यावरती उभा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाची पाडताळणी करतोय कारण की पॉवर प्ले या ठिकाणी संपलाय. पूर्णपणे चप्प्यावरती क्षेत्ररक्षक तैनात असेल. यावेळेचा चेंडू नक्कीच, परंतु पंचांनी हा चेंडू अवांतर घोषित केला. लाईन पाहिली, लाईनीची पाडताळणी केली आणि त्यामुळे नक्कीच धावसंख्या मात्र 15 धावा ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. अगदी चांगलंच क्रिकेट आजच्या रजनीतील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला हा चेंडू अगदी वेगानं जातोय. लंगॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकेरी धावफलकावर पाहायला मिळेल कारण की हा सामना जिंकायचा असेल तर सेवा संघाला इथं मोठी धावसंख्या जमवावी लागणार आहे. कारण की दोन्ही बाजूला अगदी गोलंदाजाची फौज आहे, फलंदाजाची फौज आहे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण दोन्ही बाजूला आपल्याला पाहायला मिळालं आहे. त्यामुळेच हे दोन संघ नक्कीच आजच्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न, कारण की फुलर लेनचा चेंडू आता अगदी समोर पडला आणि दरम्यानच्या काळामध्ये यष्टी रक्षकाला देखील हा चेंडू सापडला नाहीये. त्यामुळे ही धाव पंचांनी मात्र बायच्या स्वरूपामध्ये दर्शवली आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होती आहे. 17 धावा आणि 17 मध्ये खतरा आणि क्रिकेट मधला हा अशुभ आकडा देखील मांडला जातो. पाहूया 17चा खतरा कोणावरती असेल, कारण की आतापर्यंत परिस्थिती पाहिली तर अगदी चांगल्या स्थितीमध्ये सेवा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला नक्कीच खतरा वाटरा सागर सम्राट भवरा संघाच्या वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी देखणा चौकार पाहायला मिळतोय. निशिकेत गुड्डूच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच थोडस दव या वेळेला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि थोडस बाष्प देखील मैदानामध्ये आणि ती थोडीशी लहर मात्र बाजूला झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक शांत वातावरण आहे आणि या शांत वातावरणामध्ये चाललेला हा अशांत सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 4 वाजून 13 मिनिटं झाली आहेत आणि कालच्या दिवसामध्ये अंतिम सामना जवळपास 6 वाजता संपला होता. परंतु आज 10 संघ असताना देखील अगदी चांगला शिस्तबद्ध खेळ आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू जोरदार मारलाय मिड विकेट, वाडीश मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला होता. तेजस आपल्याला पाहायला मिळतोय आणि तेजस कडून चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्यामुळे इथे मात्र एकेरी धाव सेवा संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. कारण की धावा कशाला महत्व नाही, धावा येणं. कारण की या स्थितीमध्ये किसमे कितना है दम, कोण है पानी कम और कोण बनेगा बाजीराव संगम, या प्रश्नानं इथं जरूर उदाहरण आला. या वेळेचा फटका पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये आणि पाठवला जातो पार्किंग प्लॉट मध्ये. अगदी दमदार षटकार. थँक्यू डीजे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले आता तब्बल 28 धावा. काय मनगटी फटके मारतायत, कारण की नक्कीच बॉडी बिल्डर आहे आणि ही ताकद या मैदानामध्ये दाखवली जाते. आपल्या बॅटची ताकद
या वेळेला पुन्हा एकदा स्वीट साऊंड आला आणि चेंडू जातोय नक्कीच स्टेट लॉंग ऑन सीमा रेखेच्या बाहेर. षटकार गावाचे माझे गाव देवीला वंदन करतो शांतेश्वरीला. देवी गाव देवी ही शांतेश्वरी आई. माझ्या देवीची घातलीला सुखी ठेवीचे शेवे गावाला. शेवे गावाचे ग्रामस्थानी तीच मंदिर बाजीला. नक्कीच भूषण भोईरची बाट काय तळपल्या. 3 गगनचुंबी षटकार पाहायला मिळालेत आणि धावसंख्या नक्कीच जाऊन पोहोचली ती तब्बल 34 धावा. आणि नक्कीच इथं मात्र तब्बल 900 रुपयाचं पारितोषिक देखील जमा झालाय. शैलेश भोईर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक दिलं जाणार आहे. शाखा प्रमुख आहेत शिवसेनेचे आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच आमचे सन्माननीय आमदार यांचे छोटे बंधू देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे एटी मशीन ओपन केला. आणि काय दमदार पारितोषिक आणि दमदार खेळी आपल्याला भूषण भोईरची पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज यश मिस्त्री. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये पॉवर जनरेट केली आणि पाठवला पुन्हा एकदा पार्किंग प्लॉट मध्ये. गावाचे माझे गाव देवी वंदन करतो शांतेश्वरीला. देवी गाव देवी ही शांतेश्वरी आई. माझ्या देवीची घातलीला सुखी ठेवीचे शेवे गावाला. शेवे गावाचे ग्रामस्थानी तीच मंदिर बाजीला. नक्कीच या षटकारांना पुन्हा एकदा नोटेवरती नोक चढली जाते. कारण की आपण पाहतोय आपल्या खेळाडूंचं मनोबल वाढण्यासाठी नक्कीच शैलेश भोईर यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात इथे केली जाते. आणि नक्कीच आमचे अकाउंट आपण पाहिले तर मनोज ठाकूर आमच्याशी जोडले गेलेत. दरम्यान धावसंख्या देखील अगदी चांगली झाली आहे. तब्बल 40 धावा. आणि या शेवटच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर थोडीशी गोलंदाजी निष्प्रभ ठरताना पाहायला मिळते ती. कारण की खरी ताकद सागर सम्राट भवरा संघाची आहे ती त्यांची तीक्ष्ण गोलंदाजी. परंतु या शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर त्यांची ती गोलंदाजी थोडीशी निष्प्रभ ठरवली आहे. तर एका बाजूला भूषण भोईर आणि दुसऱ्या बाजूला निशिकेत गुड्डू. कारण की दोन्ही फलंदाजांना या गोलंदाजांना सळो की पडो करून सोडलाय. काय दमदार फलंदाजी या वेळेला दाखवली जाते. कारण की हा सामना आम्हाला जिंकायचा. ही ट्रॉफी आम्हाला शेवा गावामध्ये न्यायची आहे यासाठी हा संघर्ष. परंतु हा सामना सागर सम्राट भवराट देखील सहजासहजी देणार नाही. यावेळचा चेंडू काहीसा फुलटॉस होता आणि हा चेंडू देखील अगदी गगनचुंबी. दॅट्स अ क्लिअर माहिती. त्यामुळे पुढचा चेंडू बहुतेक फ्रीट असण्याची शक्यता. नक्कीच पंचांचा पंखा देखील हेलिकॉप्टर उडलाय म्हणजे नक्कीच संधी असेल पुन्हा एकदा. आणि या वेळेला षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल तो मात्र फलंदाज. यावेळेचा चेंडू नक्कीच जोरदार प्रहार जरूर केला होता. नक्कीच हा फ्रीटचा चेंडूला फायदा नक्कीच उठवता आला नाहीये. एक धाव जरूर मिळाली. धावसंख्या 1 ने जाऊन पुढे सरकली. ती तब्बल 48 धावांचा डोंगर या वेळेला शिवसंघ रस्त्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र गोलंदाजी थोडीशी निष्प्रभ नक्कीच म्हणेन. शेवटचे काही चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि दोन्ही फलंदाजांना नक्कीच आक्रमण केले आहेत.
यावेळचा चेंडू अतिशय वेगानं आणि इथं पहा अगदी डोळ्यातून सुरमा चोरावा तशा पद्धतीने ही धाव चोरून नेली आहे आणि पंचांचा पंजा आमच्यापर्यंत येतोय म्हणजे ही बायच्या स्वरूपामध्ये धाव असणारा 49 धावा ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. धावांचा डोंगर कारण आपण पाहिलं तर पहिल्या मॅच पासून काही संघांना 5 षटकांमध्ये देखील एवढ्या धावा जमवता आल्या नाही आहेत. तेवढ्या धावा नक्कीच यावेळेला शेवा संघाने जमवल्या त्या सुद्धा 2 षटक आणि काही चेंडू मध्ये. म्हणजे काय दमदार फलंदाजी यावेळेला या 2 फलंदाजांना दाखवली आहे. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये आलाय पॉवर जनरेट केली आहे आणि दॅट्स अ क्लिअर माइट हिट षटकार. दरम्यान मनोज ठाकूर साहेब मात्र गायब झालेत. बहुतेक एटीएम मशीन मध्ये थोडासा बिघाड आलाय परंतु नक्कीच काही रक्कम त्यांनी आमच्यापर्यंत जमा जरूर केली आहे. अर्धशतक इथं फलकावर लागले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अगदी चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवा संघानं या मैदानामध्ये या शेवटच्या क्षणी पूर्णपणे आग लावली आहे. हाकार माजवला या 2 फलंदाजांना. आलेला प्रत्येक चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर पाठवला जातोय. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू स्लॉट मध्ये आहे आणि इथं मात्र कॅच पकडला जाईल. फलंदाज होतोय शेलबाद. खेळला आणि 25 धावा निशिकेतच्या बाटमधून आल्या. अगदी बुमबुम फटके या मैदानामध्ये पूर्णपणे हाकार माजवलं या खेळाडूंना. नवीन फलंदाज नितेश यावेळेला मैदानामध्ये आला. शेवटचा अंतिम चेंडू असेल आणि धावसंख्या तब्बल केरन पॉलॉर्डची आठवण करून देणारा आकडा तब्बल 55 धावा ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळते. पाहूया शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू मात्र गोड शेवट कोण करतोय. यावेळेचा हा चेंडू बहुतेक निर्धाव जाण्याची शक्यता आहे आणि इथं मात्र गोलंदाज आपल्या संघासाठी शेवट गोड करतोय. आणि पुन्हा एकदा थोडीशी एटीएम मध्ये बिघाड झाला होता. तो एटीएम मशीन पुन्हा एकदा आमच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय आणि मनोज ठाकूर उपस्थित झालेत. आणि तुम्ही जेव्हा गेलात तेव्हा षटकारांचा पाऊस इथं धो धो पडला. दरम्यान पुन्हा एकदा ती रक्कम इथं जमा झाली आणि इथं मात्र 55 धावा म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी तब्बल येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये सागर सम्राट भवरा संघाला करावे लागतील तब्बल 56 धावा.
च्या आजूबाजूला सरासरी असेल प्रत्येक षटकामागे आणि ती सरासरी पार करण्यासाठी नक्कीच सागर सम्राट भवरा संघाची अगदी दमदार जोडी म्हणजे भवरा संघातील दोन महत्वाचे खेळाडू एका बाजूला प्रतीक ठाकूर आणि किरण बोंडकर मैदानामध्ये दाखल झालेत, कारण की हा सामना जिंकायचा असेल तर बहुतेक तुम्हाला प्रत्येक षटकामागे 3 चेंडू मेडल करावे लागतील आणि ते मेडल करण्यासाठी 2 दमदार फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत आणि त्यांना रोखण्यासाठी इथं मात्र सेवा संघानं आपलं अस्त्र बाहेर काढलंय. डावकरी हाताचा गोलंदाज मयूर घरात, कारण की नक्कीच आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये देखील काही संघांना जेवढ्या धावा जमवता आल्या नाही तेवढ्या धावा या 3 षटकामध्ये जमवताना आपल्याला पाहायला मिळतोय सेवा संघ. कारण की आम्हाला जिंकायचं, ही चमचमती ट्रॉफी आम्हाला सेवा गावामध्ये न्यायची आहे, यासाठी हा खूप मोठा देखणा संघर्ष पाहायला मिळतोय. कारण की आयुष्यामध्ये जो जास्त संघर्ष करतो त्याला नक्कीच यश संपादन करतं आणि जो वाट पाहतो ना त्यांना मात्र काही मिळत नाही. त्यामुळे नक्कीच प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, प्रयत्न करणाऱ्यांना परमेश्वर मदत करतो. त्यामुळे नक्कीच इथं मात्र सागर सम्राट भवरा संघाला देखील ठोसा लगावा लागणार आहे. इट का जवाब पत्थर से देना पडेगा आणि ते देण्यासाठी ही सलामीची जोडी यावेळेला मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू अगदी वेगानं आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण की सेवा संघाने डावकुऱ्याचा गोलंदाज बाहेर काढला आणि त्याला झोडण्यासाठी, त्याला तोडण्यासाठी इथं मात्र प्रतीक ठाकूरला मात्र मैदानामध्ये आपल्याला पाठवलेला सागर सम्राट भवरा संघाने आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला चेंडू स्लॉट मध्ये आला, फटका फसेल की आज चेंडू जातोय स्टेट लॉंग ऑन सीमा रेखेच्या बाहेर, षटकार. अगदी देखना फटका पाहा. तर योग्य वेळी योग्य पत्ता काढावा लागतो. वेळ चुकली तर हुकमाचे एक्के देखील फुकट जातात. त्यामुळे योग्य पत्ता यावेळेला नक्कीच सागर सम्राट भवरा संघाने आपल्या बाहेर काढला. यावेळेला नक्कीच गरंगाळ चेंडू चाललाय जवळपास सीमा रेखेच्या बाहेर, हा चौकारा. मोठ्याला राहू द्या माग जरा, मोठ्याला राहू द्या माग जरा, बारक्याचा आधी लगीन करा. मोठ्याला राहू द्या माग जरा, बारक्याचा आधी लगीन करा. दरम्यान अगदी मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला, अगदी चांगला. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू मारला होता आणि चौकार मिळाला आणि धावसंख्या मात्र जाऊन पोचली ती तब्बल 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. यावेळेला इनफिल्डच्या वरून हा चेंडू मारला. क्षेत्ररक्षक नितेशच्या मागे आहे, परंतु चेंडू यावेळेला थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा रेखेच्या बाहेर, चौकार. जशा प्रकारे लोहा लोहे को काटा विषाचा अंमल विषानेच उतरवला जातो, तशा प्रकारे यावेळेला डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाची धुलाई मात्र डावखुऱ्याच्या फलंदाजाकडून होताना पाहायला मिळते. म्हणजे जी सरासरी म्हणजे तब्बल 19च्या सरासरीने खेळायचं, ती सरासरीच्या आजूबाजूला इथं मात्र सागर सम्राट भवरा संघ पोहोचताना आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. काय जबरदस्त फलंदाजी. प्रतीक ठाकूर मात्र इथे गोलंदाजावर पूर्णपणे बरसला. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय. चेंडू बहुतेक मिड विकेट झोन मध्ये दाखल झाला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने आला आणि आपण पाहतोय इथं 2 फलंदाजाचा वाऱ्याचा वेग पाहायला मिळाला. तब्बल 2 धावा नक्कीच अंकित केल्या गेल्या. धावसंख्या मात्र जाऊन पोचली आहे 30-16च्या घरामध्ये. नक्कीच सामना जिंकण्यासाठी 19ची सरासरी इथं ठेवावी लागणार आहे आणि ती सरासरी तुम्हाला 3 षटकं मात्र ठेवायची आहे. त्यासाठी हा संघर्ष,
कारण की नक्कीच या जीवनामध्ये तुम्हाला संघर्षाशिवाय काही मिळणार नाही. त्यामुळे नक्कीच हा सामना जिंकण्यासाठी खूप मोठा संघर्ष इथं करावा लागणारा. आणि तो संघर्ष, कारण की हिम्मते मर्दा तो मदत खुदा असं म्हटलं जातं. यावेळेला फटका चांगला खेळला आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार मध्ये पहिल्या षटकामध्ये या वेळेला 22 धावा, म्हणजे नक्कीच या पहिल्या षटकामध्ये चांगला आगाज झाला. पाहूया अंजाम काय होईल या सामन्याचा, कारण की नक्कीच प्रतीक ठाकूरची बॅट या मॅच मध्ये काय बहरली या मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये ज्यानं हाकार माजवला, त्यामुळे इथे गोलंदाजामध्ये इथे पहिला बदल आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये खूप साऱ्या येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 34 धावांची गरज आहे. म्हणजे सरासरी येऊन 17ची ठेपली आहे. म्हणजे कॅल्क्युलेट गेम खेळणं गरजेचं आहे. येणारे 12 चेंडू आणि 34 धावा, 17 धावांची सरासरी या वेळेला असेल. 56 धावांचं टार्गेट आहे तुम्हाला. त्यातल्या 22 धावा नक्कीच वजा केल्यानंतर तब्बल 34 धावा बाकी राहिल्या आहेत. दरम्यान एक धुक्याचं सावट पुन्हा एकदा मैदानामध्ये येतंय. त्याचा फायदा इथं मात्र सेवा संघाला मिळेल का, हा प्रश्न जरूर निर्माण झाला. कारण की इथं मात्र हळूहार धुक्याचं सावट मात्र मैदानाच्या बाहेर, आणि असं वाटतंय की एखादी बर्फाच्छादित प्रदेशामध्ये आपण नाही ना, हा भास जरूर निर्माण झालाय. परंतु गोलंदाजामध्ये बदल झाला. योगेश घरत, यावेळचा चेंडू कुठे गेलाय, षटकार असेल की चौकार, आणि हा षटकार दिलाय पंचांनी. अगदी जवळचा संबंध आहे हे मात्र भवरा संघ दाखवून देतोय. हा अगदी देखणा फटका पाहायला मिळतोय आणि या षटकाराने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये ती तब्बल 28 धावा. पहिल्या षटकामध्ये फलंदाज प्रतीकचा बोलबाला पाहायला मिळाला, परंतु या पहिल्या चेंडूवरती किरण बोंडकरचा षटकार पाहायला मिळाला. यावेळेला चेंडू मारला जरूर आहे, परंतु चेंडू गेलाय कुठं, आणि इथं मात्र पंचांचा इशारा, बाउंड्री, चौकार. मुझे जिंदा चाहिए, काम का इंतजार. की सामना थोडा वेळ थांबवायचा आहे, कारण की हा धुक्याचं सावट थोडंसं जाऊन द्यायचं आहे. कारण की खेळाडूंना चेंडू दिसत नाहीये, क्षेत्ररक्षकाला देखील थोडासा चेंडू दिसत नाहीये. त्यामुळे हे धुक्याचं सावट अगदी थोड्याच वेळामध्ये. तदनंतर आपण जाऊया डीजे मॅडीकडे, ऐकू एक सुमधुर संगीत, अगदी कडक असा सावळा गाणं आपण वाजवायचं आहे, जेणेकरून वातावरणामध्ये गरमी निर्माण झाली पाहिजे. अरे काय फोडशील तू, फोडशील माझा रम
थांबवण्याच्या सूचनाच येतील, कारण की अजूनही हा चेंडू आणि खेळाडू देखील अगदी अंदूक अंदूक दिसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्रामधले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. आणि तरी सुद्धा बहुतेक पंचांचा हिरवा कंदील आमच्यापर्यंत आलाय. हा सामना ऑन होतोय. येणारे 10 चेंडू आणि नक्कीच दोन्ही संघासाठी टाळ्यांनी कौतुक करूया आपण की दोन्ही संघांनी याही परिस्थितीमध्ये सामना खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या दोन्ही संघांच्या खेळाडूंचं मी कौतुक करतोय की कोणीही जिंको आणि कोणीही हारो, परंतु जिंकणार आहे ते क्रिकेट जिंकणार आहे. त्यामुळे नक्कीच या थोड्याशा अंदूक प्रकाशाचा फायदा सेवा संघाला होईल का? 10-24 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. अगदी खूप मोठी मॅच आहे, खूप मोठं आयोजन आहे, अगदी सुंदर नियोजन आहे आणि ज्या नियोजनामध्ये चाललेली मॅच आपण पाहतोय. आपला स्वाभिमान बाळगा आयोजकांना फोन करू नका प्लीज. माझं ते स्पष्ट म्हणणं आहे, त्याच्याशी कामावर जा, काहीतरी करा, कारण क्रिकेट हा भिकमागे धंदा आहे. नाही बरोबर, मी स्पष्ट सांगतो होता, याच्यात काय फोटो भरत नाही. काम धंदा करा, नंतर ये. नक्कीच पहा, प्रेक्षकांच्या नजरा माझ्याकडे वळल्या, परंतु मी बोलत नाहीये, ते आमचे दशरथ पाटील सर बोलतात. कारण की नक्कीच शेवटच्या दिवशी याही मैदानाच्या काही व्हिडिओ नक्कीच व्हायरल होतील आणि शेवटच्या दिवशी त्यांची उपस्थिती आहे. त्यामुळे नक्कीच मॅच चालू होईल का हा प्रश्न जरूर निर्माण झाला. नक्कीच सेवा संघाला थोडासा अडथळा निर्माण आहे, परंतु एखादा दुसरा संघ असताना तर त्यांनी नक्कीच हा सामना चालू केला असता. परंतु बहुतेक की खऱ्या अर्थानं फलंदाजांनी इथं मात्र आक्षेप नोंदवायला पाहिजे की आम्हाला चेंडू दिसणार नाही, परंतु यावेळेला चेंडू नक्कीच चांगली खेळी साकारली आहे ती प्रतीकने आणि किरण बोंडकरने. त्यामुळे नक्कीच याही परिस्थितीमध्ये ते खेळ करण्यासाठी तत्पर आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. चला मॅचला सुरुवात करायची आहे. धोक्याचं सावट थोडंसं कमी झालं आहे, त्यामुळे नक्कीच सामना सुरू करायचा आहे. कारण की आताच्या घडीला सामना संपायला पाहिजे होता, परंतु क्रिकेटची अनिश्चितता कधी कोणावर कशी लागेल, कारण की हा क्रिकेटचा खेळ आहे. तुम्हाला खुदकन नाचवतो आणि पटकन रडवतो देखील. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणार हा क्रिकेटचा खेळ आहे. राजाचा रंक व्हायला या खेळामध्ये वेळ लागत नाही. कारण की आपण पाहिलं पहिली इनिंग जेव्हा संपली तेव्हा असं वाटलं की हा सामना सेवा संघ अगदी लिहिल्या जिंकेल, परंतु जी फलंदाजी झाली, कारण की जवळपास 8 चेंडूंचा खेळ झाला आणि 8 चेंडूमध्ये तब्बल 32 धावा जमवण्यामध्ये यश आलं. चला आता सामना स्पीडअप करायचा. धुक्याचं सावट थोडंसं कमी झालंय, त्यामुळे सज्ज झालाय गोलंदाज योगेश घरात. समोर किरण बोंडकर. यावेळेचा चेंडू जोरदार मारलाय. चेंडू पंचांचा इशारा बहुतेक नो बॉलचा येतोय आणि प्लस ही 1 धाव, त्यामुळे नक्कीच 2 धावांचा बोनस इथं मिळणार. आणि या पुढचा चेंडू म्हणजे फ्री हिटचा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या खेळाडूनं या मैदानामध्ये हाकार माजवला होता तो खेळाडू मात्र स्ट्राईक वरती असणारा, ज्याचं नाव आहे प्रतीक ठाकूर. इथे मात्र नक्कीच या अंधुक प्रकाशाचा फायदा सेवा संघाला नक्कीच संधी असेल. संधीचं सोनं आणि संधीची बुंदी खाण्याचा प्रयत्न नक्कीच प्रतीक ठाकूरचा असेल. पाहूया या अंधुक प्रकाशाचा फायदा इथं उठवला जाईल का, परंतु इथं मात्र रनआउटचा अपवाद वगळता फलंदाज बाद होऊ शकणार नाही. यावेळेला फटका फसलाय, परंतु हा फ्री हिटचा चेंडू आहे, त्यामुळे इथं मात्र 1 धाव नक्कीच मिळणार आहे. धावसंख्या मात्र 1ने जाऊन पोहोचली आहे. ती 35 धावा या धावपलकावर पाहायला मिळतील.
9 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल. पाहूया कि इसमें कितना है दम, कौन है पानी कम और कौन बनेगा बाजीराव संगम. घोडा मैदान मैदान के अंदर, कारण की नक्कीच अगदी काटेकी टक्कर सामना पाहायला मिळतोय. कोण जिंकणार, कोण हारणार, कोण हसणार, कोण रडणार, कोण जाणार पुढच्या फेरीमध्ये आणि कोण या स्पर्धेला निरोप देणार. यावेळेला चेंडू नेटचा बॅटवरती आणि हा चेंडू देखील सीमारेखेच्या बाहेर असं वाटलं होतं, परंतु चेंडू मात्र गेला सीमारेखेच्या बाहेर. चेंडू आणि 16 धावांची गरज. या अंधुक प्रकाशाचा देखील फायदा इथे उठवला जात नाहीये, कारण की येणारे 8 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. गलतीचे मिस्टेक, कारण की आपण पाहतो की 100 गोष्टी तुम्ही चांगल्या सांगा, परंतु एक गोष्ट चुकली न कर प्रेक्षकांच्या नजरा आमच्याकडून टॉव करून वळतात. ही सत्य परिस्थिती आहे. आणि दरम्यान चाचाला जरा बाहेर जाऊ द्यायचं आहे. 8 आणि 17 धावांची गरज. यावेळेला चेंडू गरंगळत चालला आणि क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने आलाय पहा, कारण की एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा धावपलकावर पाहायला मिळतील. 7 चेंडू आणि जवळपास 16 धावांची गरज आहे. त्यामुळे हा चेंडू जर डॉट आला ना तर शिवसंघ या सामन्यामध्ये जवळपास शिरकाव करेल की असा प्रश्न जरूर निर्माण झाला. परंतु या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर सागर सम्राट भौरा देखील या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतोय. यावेळचा चेंडू अगदी वेगानं बिग शाउट अपील होतं, पंचांनी बहुतेक ते फेटाळून लावलंय. त्यामुळे नक्कीच पंचांशी वाद घालायचा नाहीये. विनंती राहील दोन्ही संघाच्या खेळाडूंना, पंचांशी वाद घालायचा नाहीये. कुठलाही रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाहीये. फक्त बिमरसाठी पंच रिव्ह्यू वापर करू शकतात, याची नोंद आपण घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील, कारण की वादाचं रूपांतर संवादामध्ये करायचं आहे आणि 2 पंचांमधून संवाद साधला जातोय आणि त्या संवादातून नक्कीच हा वाद सोडवला जाईल. आताच्या घडीला जर आपण पाहिलं तर दरम्यान पंचांनी मात्र या ठिकाणी फलंदाजाला बाद दिला. चला मित्रांनो, विनंती राहील की चला डोंट वेस्ट टाइम, टाइम इज मनी. आपण मैदानाच्या बाहेर जायचं आहे. इथं मात्र बहुतेक यष्ट्यांच्या समोर पकडला गेला, त्यामुळे प्रतीकला मैदान सोडावं लागतंय. आणि सर्वांना विनंती करतो, बघूया प्लीज पंचांचा निर्णय अंतिम राहील. काय असतं, संघ हरलं की पंच आणि कॉमेंटेटर मध्ये एखादा म्हणून जुगारात आपला घरी जाऊन बायकोला झोडपायची, चला पैसे हा घालून बायकोवर राग काढणार. नक्कीच अगदी सत्य परिस्थिती सांगितली आहे. आजच्या दिवसामध्ये देखील ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की काय खूप लोक जुगार खेळताना देखील पाहायला मिळत आहेत. परंतु इथं हरणार आणि घरी गेल्यानंतर बायकोची परिस्थिती अगदी बिकट होणार. काही हरकत नाही, जाऊया मॅच कडे. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 16 धावांची गरज असेल. अजूनही सामना संपला नाहीये, कारण की शेवा संघ पराभूत झाला नाहीये, सागर सम्राट भौरा संघ जिंकला नाहीये. कारण की एका बाजूला शेवा संघ ज्याला जिंकायचं जरूर आणि एका बाजूला भौरा संघ ज्याला हार नाही मंजूर. या 2 संघामध्ये ही धुमचक्री. नवीन फलंदाज नरेश वाघे या वेळेला मैदानामध्ये गेला
आणि मयूरच्या चेहऱ्यावरती काहीच स्मित असते आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की प्रतीक परतला. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे, कारण की धोक्याचं सावट थोडंसं कमी झालाय, परंतु गोलंदाजीसाठी अनुज आला आणि महत्वाची गोष्ट दोन्ही फलंदाज उजव्या हाताचे आहेत, त्यामुळे इथं सेवा संघासाठी विजयासाठी नामी संधी असेल. पाहूया काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हारेल, कोण हसेल, कोण रडेल, कोण जल्लोष करील आणि कोण आक्रोश करील या प्रश्नानं जरूर उदाहरण आलाय. परंतु हे 6 चेंडू मात्र सांगून जातील या स्पर्धेचा अंतिम 4 मध्ये जाणारा संघ कोण आहे. पाहूया जिथपर्यंत किरण बोंडकर या वेळेला मैदानामध्ये आहे तिथपर्यंत सागर सम्राट भवरा संघ मात्र नक्कीच फ्रंट फूट वरती असणार आहे. पहिला चेंडू घेऊन नक्कीच अनुज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेचा चेंडू पहिला चेंडू मात्र वाईट दर्शवला जातोय, त्यामुळे धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. लवकरात लवकर सामना अगदी स्पीडअप करायचे. पुन्हा एकदा धुक्याचं सावट मैदानामध्ये येईल का हा प्रश्न जरूर निर्माण झाला, त्यामुळे अनुज आपण लवकरात लवकर आपली गोलंदाजी टाकायची आहे. विनंती येते आपल्याकडे आपल्यासाठी. जागेला बिग अपील केलं गेलंय, परंतु हा चेंडू बहुतेक डॉट असणार आहे. चला डोंट वेस्ट टाइम. चला सामना स्पीडअप करायचा, कुठलाही वेळ दवडायचा नाहीये. अनुज आपण गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षकाला विनंती करतोय की आपण जल्लोष करण्यासाठी एकत्र यायचं नाहीये, अन्यथा अजूनही अर्धा तास सामना मात्र थांबवावं लागेल, यासाठी मी विनंती करतोय. चला डोंट वेस्ट टाइम. यावेळेला रिवा स्वीप, दुधारी तलवार, स्विचचा फटका, चेंडू जाईल अगदी सीमारेखेच्या बाहेर. चौकार. पाय आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे येणारे चेंडू असतील आता 4 आणि 11 धावांची गरज आहे. 4-11, 4 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा सांगतोय की सामना थोडासा स्पीडअप. नक्कीच सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण जवळ यायचं नाही आहे, अन्यथा हा सामना अजूनही काही काळ आपल्याला थांबवावा लागेल. त्यामुळे नक्कीच डोंट वेस्ट टाइम, टाइम इज मनी. हा सामना आताच्या घडीला संपणं गरजेचं होतं. यावेळेचा चेंडू बहुतेक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. इथं मात्र चेंडू खेळाडूच्या हातामध्ये जाऊन बसला. इथं मात्र येणार आहे 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. पाहूया कोण जिंकणार, कोण जाणार या सुपर 4 मध्ये. हा प्रश्न जरूर अजूनही अनुत्तरित आहे, त्याचं उत्तर या 3 चेंडू नंतर आपल्याला मिळणार आहे. यावेळेचा डॉट बॉल आणि फलंदाज जस्टिसच्या माध्यमातून बाद झाला. म्हणजे आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. म्हणजे 2 मोठे फटके मात्र मारावे लागणार आहेत. विनंती करतो सर्व खेळाडूंना आपली जागा सोडायची नाही मित्रांनो. आपणास विनंती राहील की या वेळेला नक्कीच हा क्रिकेटचा खेळ आहे. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करणं. हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला हिरोचं झिरो आणि झिरोचा हिरो देखील बनवू शकतोय आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. अगदी फ्रंट फूटवरती असलेला हा संघ सागर सम्राट भवरा काहीसा बॅकफूटवरती गेला. यावेळेचा चेंडू इथं मात्र पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहिलाय, परंतु सेवा संघ जल्लोष करतोय. म्हणजे या वेळेला 1 चेंडू आणि तब्बल 11 धावांची गरज. मी पहिलंच म्हणालो होतो की डावखरे हाताचा गोलंदाज आहे आणि समोर उजव्या हाताचे फलंदाज खेळतात, त्यामुळे नक्कीच सेवा संघाला विजयाची नामी संधी आली आहे.
आणि माझा शब्द इथे पडू दिला नाही अनुजने आणि अगदी चांगली गोलंदाजी इथे दाखवली आहे. नक्कीच सर्व खेळाडूंना विनंती करतोय की आपण आनंद व्यक्त करा, पण मैदानाच्या बाहेर कुठलाही या खेळपट्टीवरती वाद होईल असं वर्तन आपण करायचं नाही. यावेळेला फटका फसलाय, त्यामुळे विजयी होतोय आई शांतेश्वरी क्रिकेट क्लब नवीन शेवा. आपलं अभिनंदन अभिनंदन.